मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, काल अमेरिकेमधल्या फेडरल कोर्टाने म्हणजे त्यांच्याकडच्या सुप्रीम कोर्टाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं टेरिफ धोरण याला जबरदस्त दणका दिला. त्यांचं हे टेरिफ धोरण जे आहे ते अमेरिकेच्या फेडरल कोर्टने रद्दबातल ठरवलं आणि त्यांचा हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर होता अशा प्रकारची घोषणा केली. त्यामुळे एप्रिल 2025मध्ये डोनाल्ड ट्रम्पनी जो एकतर्फी अनेक देशांच्या विरुद्ध टेरिफ लावण्याचा, टेरिफ वाढवण्याचा जो निर्णय घेतलेला होता, मग त्यामध्ये चायना, कॅनडा, ब्राझील, इंडिया या असं अनेक देश होते आणि मिनिमम 10% बेसलाईन तर मॅक्सिमम 50% भारताच्या विरुद्ध 50% टेरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेलं होतं. त्यात 25% भारताला शिक्षा करायची म्हणून त्यांनी लावलेलं होतं. यामध्ये एक मजेशीर आणि हास्यास्पद बाब अशी आहे की ब्राझील, खरं तर ब्राझील ह्या देशाच्या विरुद्ध त्यांनी 50% टेरिफ लावलं. या देशाबरोबर अमेरिकेचं ट्रेड सरप्लस आहे, म्हणजे जो व्यापार आहे तो अमेरिकेच्या बाजूनी आहे. असं असतानाही का तर ब्राझीलचे जे राष्ट्राध्यक्ष लुला आहेत यांचे आणि डोनाल्ड ट्रम्पचे संबंध चांगले नव्हते. कदाचित डोनाल्ड ट्रम्पची त्यांनी कौतुक केलं नसेल, लांगुल चालन केलं नसेल, म्हणून ब्राझीलच्या विरुद्ध पण 50% टेरिफची घोषणा या माणसांनी करून टाकलेली होती. एप्रिल महिन्यामध्ये अशा प्रकारचं टेरिफचं धोरण हे डोनाल्ड ट्रम्पने घेतलेलं होतं आणि त्यांनी यासाठी जो अमेरिकेतला कायदा वापरलेला होता तो कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारचं टेरिफ घोषित करता येत नाही असा स्पष्ट निर्देश, निवाडा काल अमेरिकेच्या फेडरल कोर्टने दिलेला असल्यामुळे काल सगळ्या जगभर सुटकेचा एक निश्वास टाकला गेला. मात्र हारतील ते डोनाल्ड ट्रम्प काय, त्यांनी आता पुन्हा एकदा वल्गना सुरू केलेल्या आहेत की मी अशा स्वरूपाच्या निर्णयाला जरी त्यांनी दिलेला असला तरी माझ्याकडे मार्ग आहे, माझा प्लॅन बी तयार आहे आणि आता बघा मी पुन्हा एकदा हे सगळे टेरिफचं जे धोरण आहे ते मी पुन्हा एकदा इम्प्लिमेंट करेल. अमेरिकेचं फेडरल कोर्ट आणि अमेरिकेचे न्यायाधीश हे राष्ट्राच्या हितसंबंधांच्या विरुद्ध वागतायत अशा स्वरूपाचे ट्विट करणं, सोशल मीडियामध्ये स्टेटमेंट देणं, हा सगळा प्रकार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सुरू केला आहे. मित्रांनो, आता आपल्याला समजून घ्यायचं आहे याच्यातले तांत्रिक मुद्दे काय आहेत. नेमकं अमेरिकेचं फेडरल कोर्ट काय म्हणालं, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय रद्द ठरवताना नेमके कोणत्या तांत्रिक मुद्द्यांवरती बोट दाखवलं, हा सगळ्यात मोठा मुद्दा. आणि डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत की आता माझा प्लॅन बी तयार आहे. जरी फेडरल कोर्टनी माझा निर्णय हा रद्दबातल ठरवला असला तरी हे अशाच प्रकारचे टेरिफ मी परत लावू शकतो, कारण माझ्याकडे त्या स्वरूपाच्या सगळ्या योजना मी तयार ठेवल्या. नेमक्या त्या योजना काय असू शकतात याचाही विचार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज आपण करणार आहोत. आता मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या एप्रिल महिन्यामध्ये जो टेरिफ वाढवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याच्या अंतर्गत 100हून अधिक देशांच्या विरुद्ध त्यांनी टेरिफची घोषणा केलेली होती, त्यासाठी त्यांनी अमेरिकेमधला एक कायद्याचा वापर केलेला होता. हा जो कायदा आहे हा 1977 साली बनलेला होता, तेव्हा शीतयुद्ध चालू होतं. 1977चा हा जो कायदा आहे हा आहे अमेरिकन इंटरनॅशनल इकॉनॉमिक इमर्जन्सी पॉवर ॲक्ट. हा जो इंटरनॅशनल इकॉनॉमिक इमर्जन्सी पॉवर ॲक्ट आहे, या पॉवर ॲक्टचा उपयोग डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला होता. अर्थात हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये प्रामुख्याने काही शब्द आहेत, जसं रेग्युलेट नावाचा एक शब्द या कायद्यामध्ये आहे. दुसरं या कायद्यामध्ये टॅक्स नावाचा एक शब्द आहे. याचं मिसइंटरप्रिटेशन डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमने केलं. रेग्युलेट करणं म्हणजे आम्हाला रेग्युलेट करण्याचा अधिकार आहे, टॅक्स म्हणजे टॅक्सला टेरिफच्या रूपाने त्यांनी इंटरप्रेट करण्याचा प्रयत्न केला. आणि हा जो कायदा आहे हा प्रामुख्याने अमेरिकेने यासाठी तयार केलेला होता की ज्या वेळेला वॉर लाईक इमर्जन्सी असेल, वॉर लाईक सिच्युएशन असेल, म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असेल, अशा वेळेला अमेरिका दोन गोष्टी करू शकतं या कायद्याच्या अंतर्गत. एक म्हणजे आर्थिक निर्बंध टाकू शकतं, ज्याला इकॉनॉमिक सँक्शन्स असं म्हणतात. आणि दुसरं, शत्रू राष्ट्राच्या ज्या ॲसेट्स आहेत, ज्या प्रामुख्याने डॉलरमध्ये आहेत आणि ज्या परदेशामध्ये आहेत, त्या ॲसेट्स पूर्णपणे फ्रीज करणं. जसं अमेरिकेने रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या डॉलरमधल्या साधारणतः 2.5 अब्ज डॉलर्सच्या ज्या ॲसेट्स होत्या त्या फ्रीज केलेल्या होत्या आणि त्या रशिया युक्रेन युद्धासाठी म्हणजे युक्रेनच्या बाजूने वापरल्या होत्या. बायडन
डोनाल्ड ट्रम्पच्या पूर्वीचे प्रेसिडेंट होते त्यांनी या स्वरूपाचा निर्णय घेतला होता. तशाच पद्धतीने तालिबानचं शासन आल्यानंतर तालिबानच्या ज्या काही ॲसेट्स ह्या डॉलरमध्ये होत्या त्या देखील अमेरिकेने फ्रीज केलेल्या होत्या. आता यासाठी 1977चा हा कायदा वापरला जातो. मात्र या कोणत्याही कायद्यामध्ये टॅरिफ वाढवण्याचा, टॅरिफ कमी करण्याचा अशा कोणत्याही प्रकारची प्रोव्हिजन किंवा तरतूद या कायद्यामध्ये अजिबात नाही आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी रेग्युलेट आणि टॅक्स याचं मिसइंटरप्रिटेशन केलं, त्याचं नॅरो इंटरप्रिटेशन केलं असं फेडरल कोर्टचं म्हणणं आहे. त्यांनी असं सांगितलं की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार जरी $30 ट्रिलियन असला, अमेरिकेवरचं कर्ज जरी $36 ट्रिलियन असलं, अमेरिकेचा एकूण ट्रेड डेफिसिट हा $900 बिलियन असला, तरी ती काही वॉरलाईक सिच्युएशन नाही आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही देशाच्या विरुद्ध एकतर्फी, ज्याला युनिलॅटरल टॅरिफ म्हणतो किंवा युनिलॅटरल ॲक्शन म्हणतो, असा घेण्याचा अधिकार नाही आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर्स आहेत. म्हणजे अमेरिकेचं काँग्रेस, अमेरिकेचं प्रेसिडेंट म्हणजे एक्झिक्युटिव्ह ब्रँच, लेजिस्लेटिव्ह ब्रँच म्हणजे काँग्रेस आणि ज्युडिशरी म्हणजे तिथलं फेडरल कोर्ट, याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर आहेत. आणि आता जर तुम्हाला एखाद्या देशाच्या विरुद्ध टेरिफ लावायचे असतील, टेरिफ वाढवायचे असतील, टेरिफ कमी करायचे असतील, तर हा सर्वस्वी अधिकार अमेरिकन काँग्रेसचा आहे, अमेरिकन लेजिस्लेटिव्ह ब्रँचचा आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा प्रकारचा एप्रिल 2025मध्ये काही देशांच्या विरुद्ध टेरिफ वाढवण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्याला काँग्रेसची प्रायर परमिशनची गरज होती. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी 1977चा कायदा, त्या कायद्यामधल्या काही संकल्पना, काही शब्द याचं मिसइंटरप्रिटेशन केलं, नॅरो इंटरप्रिटेशन केलं आणि त्यामुळे 1977च्या कायद्याच्या अनुषंगाने, त्या कायद्याच्या आधारावरती ज्या ज्या देशांच्या विरुद्ध त्यांनी टॅरिफ वाढवलेलं होतं, ज्याला रेसिप्रोकल टॅरिफ असं म्हणतो, ते सगळंच्या सगळं रद्दबातल ठरवलं गेलं. मग भारताच्या विरुद्ध लावलं गेलेलं 25% ॲडिशनल हे आपण रशियाकडनं तेल घेतो म्हणून पनिशमेंट म्हणून केलं होतं. चायनाच्या विरुद्ध, कॅनडाच्या विरुद्ध, ब्राझीलच्या विरुद्ध हे सगळंच्या सगळं काल नल अँड व्हॉइड म्हणजे रद्दबातल हे पूर्णपणे ठरलेलं आहे. आता त्यांनी एक लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे की हा जो खटला अमेरिकेच्या फेडरल कोर्टमध्ये चाललेला होता, हा पहिले अमेरिकेमधल्या लोअर कोर्ट्समध्ये चालला होता. म्हणजे ज्या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं गव्हर्नमेंट आहे त्या राज्यांमधल्या काही तिथल्या लोकांनी तिथल्या लोअर कोर्टमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफला अशा पद्धतीने आव्हान दिलेलं होतं आणि लोअर कोर्टनी देखील डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला होता. त्यामुळे त्याला चॅलेंज हे फेडरल कोर्टमध्ये केलं गेलं आणि गेल्या अनेक दिवसांपासून सगळं जग आणि अमेरिका वाट बघत होती की फेडरल कोर्ट याच्यामध्ये कशा प्रकारचा निर्णय देणार आणि फेडरल कोर्ट यांनी अपेक्षित असणाराच निर्णय दिलेला आहे. म्हणून आता याचं उत्तर आपल्याला मिळतं आहे की डोनाल्ड ट्रम्प जसं भारताने युरोपबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केला, ज्याला मदर ऑफ ऑल ट्रेड डील म्हणतात, आणि त्याच्यानंतर तात्काळ घाई गडबडीने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबर, खरं तर भारत आणि अमेरिका यांच्यामधलं जे ट्रेड डील आहे त्याच्या चर्चा या गेल्या अनेक महिन्यांपासून, किंबहुना डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हापासून चालू आहेत. परंतु ज्या पद्धतीची घाई डोनाल्ड ट्रम्पनी या संदर्भामध्ये केलेली होती की आम्हाला तात्काळ करायचा आणि 50वरनं 18% केला भारताचा टेरिफ. भारताने रशियाकडनं तेल घेतो म्हणून 25% जे ॲडिशनल लावलेलं टेरिफ होतं ते त्यांनी रद्दबातल केलं. आता याची उत्तरं मिळायला लागलेली आहेत, कारण डोनाल्ड ट्रम्प यांना पूर्ण कल्पना होती की फेडरल कोर्ट त्यांच्या विरोधामध्ये निर्णय देणार, हे सगळंच्या सगळं रद्दबातल ठरवलं जाणार, त्यांचं टेरिफ धोरण जे आहे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि तशाच प्रकारचा अपेक्षित निर्णय आलेला आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या की एप्रिल महिन्यापासून तर मागच्या महिना म्हणजे साधारणतः जानेवारी 2026 पर्यंत या काळामध्ये जो अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटनी जो टॅरिफ वसूल केलेला आहे, हा टॅरिफ कसा वसूल केला गेला? आता फॉर एक्झाम्पल भारताने एखादी वस्तू निर्यात केली, पूर्वी त्या वस्तूवरती टॅरिफ नव्हता आणि मग नंतर तो अचानक 50% गेला. जो इम्पोर्टर अमेरिकेमधला आयातदार जो आहे, जी आयातदार कंपनी आहे, ज्या कंपनीने भारताची वस्तू आयात केलेली आहे ती स्वाभाविकपणे महागामध्ये ती वस्तू होणार, तर त्याचा जो टॅरिफ आहे, वाढीव टॅरिफ आहे,
तो त्या इम्पोर्टर कंपनीने अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाला भरलेला आहे. आणि त्यामुळे हा जो वाढीव टॅरिफ आहे, जो अनेक कंपन्यांनी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाला भरलेला आहे, त्याची एकूण अमाऊंट ही $133 अब्ज एवढी आहे. $133 बिलियन. आता मित्रांनो, कळीचा प्रश्न असा आहे, आणि ज्याच्या बाबतीमध्ये आता हा ओरल जजमेंट झालं, आता हा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लवकरच पुढे येतील. हा जो वाढीव टॅरिफ भरला गेला आहे, तो अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाला त्या कंपन्यांना द्यावा लागणार आहे. आणि आता साधारणतः $133 अब्ज हे त्यांना परत करावे लागणार आहेत. हा त्यांच्यासाठी दुसरा मोठा दणका असेल. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ अमेरिकेच्या देशांतर्गत कायद्याचंच उल्लंघन केलेलं नव्हतं, तर विश्व व्यापार संघटनेचं जे कलम नंबर 1 आहे, की विश्व व्यापार संघटनेच्या प्रत्येक सदस्य देशांनी परस्परांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा द्यायचा, आणि विश्व व्यापार संघटनेने सांगितलं तेवढ्याच लेवलपर्यंतचं टॅरिफ लावायचं आहे. नॉन टेरिफ बॅरियरच्या संदर्भामध्ये काही सूट दिली होती, परंतु याच्या मर्यादा विश्व व्यापार संघटनेने ठरवून दिलेल्या होत्या. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी विश्व व्यापार संघटनेच्या टर्म्स आणि कंडिशनचं देखील उल्लंघन केलेलं होतं. त्यामुळे जो निर्णय झाला, हा जगाला एक पद्धतीने दिलासा देणारा निर्णय होता. डोनाल्ड ट्रम्प यांना कोणीतरी वेसण घालण्याची गरज होती, आणि ती वेसण घालण्याचं काम अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे. आता डोनाल्ड ट्रम्प पुढे आलेत आणि ते असं म्हणत आहेत की जरी त्यांनी निर्णय घेतलेला असला तरी माझा प्लॅन बी तयार आहे. आता हा प्लॅन बी काय आहे तो मित्रांनो आपण समजून घेऊ. अमेरिकेमध्ये शीतयुद्धाच्या काळामध्ये, शीतयुद्ध म्हणजे 1945 ते 1990, साधारणतः या 45 वर्षांच्या काळामध्ये अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया यांच्यामधला जो संघर्ष होता, त्याच्या अनुषंगाने अमेरिकेमध्ये अनेक व्यापाराच्या संदर्भामध्ये कायदे झाले होते. हे कायदे काही देशांना पनिश करण्यासाठी झालेले होते, काही देशामध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी झाले होते, काही देशांवरती आर्थिक निर्बंध टाकण्यासाठी झालेले होते, काही देशांवरती व्यापार बंदी करण्यासाठी झालेले होते. यापैकी 3 कायदे अतिशय महत्त्वाचे आहेत. एक आहे 1962चा कायदा, दुसरा आहे 1974चा कायदा, आणि तिसरा आहे 1977चा कायदा. आज आपण ज्याची चर्चा केली आणि जो टॅरिफचा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला, तो 1977च्या कायद्याशी संबंधित होता, ज्याची चर्चा आपण केलेली आहे. आता 1962चा एक कायदा आहे आणि 1974चा एक कायदा आहे. 1962चा एक कायदा आहे ज्याच्या अंतर्गत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना काही प्रमाणामध्ये कर आकारण्याची संधी आहे. आता हा कायदा काय सांगतो की तुम्ही साधारणतः टॅरिफ आकारण्याची साधारणतः 15% टॅरिफ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आकारू शकतात, परंतु त्याला मर्यादा आहेत, आणि त्याला मर्यादा आहे 150 दिवसांची. 150 दिवसांपर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 15%चा टॅरिफ एखाद्या देशाच्या विरुद्ध आकारू शकतात. त्यानंतरचा जो 1974चा कायदा आहे त्याच्यामध्ये क्लॉज आहे, त्याला 301 किंवा सुपर 301 हा क्लॉज म्हणतात. अशा पद्धतीने जर अमेरिकेच्या ट्रेड ॲक्टचं किंवा प्रोव्हिजनचं, कायद्यांचं, व्यापारी कायद्यांचं उल्लंघन एखाद्या देशाकडनं झालं, विशेष करून पायरेसी संदर्भामध्ये, तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या संदर्भामध्ये तर अमेरिका त्याला पनिश करण्यासाठी अमेरिकेचं ट्रेड डिपार्टमेंट काही गोष्टी इन्व्हेस्टिगेट करू शकतं, आणि त्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर पर्टिक्युलरली त्या देशाच्या संदर्भामध्ये काही टॅरिफ लावण्याची तरतूद आहे. आता त्यांच्याकडे 2च कायदे आणि 2च क्लॉजेस, एक आहे 1962चा आणि त्याच्यामधला क्लॉज नंबर आहे 232, आणि एक आहे 1974चा, त्याच्यामधला क्लॉज आहे 301, ज्याला सुपर 301 असं म्हणतात. ह्या 2 क्लॉजेसमध्ये ते टॅरिफ आकारू शकतात, परंतु ते मॅक्सिमम 15% असू शकतील आणि ते केवळ 150 दिवसांसाठीच असू शकतील. त्यामुळे हा तांत्रिक मुद्दा आपण सगळ्यांनी समजून घ्या. दुसरा मुद्दा असा आहे की डोनाल्ड ट्रम्पनी केवळ 1977च्या कायद्याचाच उपयोग करून टॅरिफ लावलेलं नव्हतं, तर त्यांनी काही इतरही कायद्यांचा, विशेष करून 74चा आणि 62च्या कायद्यामधल्या काही क्लॉजेसचा पण उपयोग केला होता. विशेष करून ॲल्युमिनियम असेल आणि स्टील असेल, या दोघांचा पण समावेश कालच्या निर्णयामध्ये नाही आहे. म्हणजे या दोघांच्या संदर्भात जे टॅरिफ अमेरिकेने किंवा ट्रम्पने लावलेलं होतं त्याचा उल्लेख या निवाड्यामध्ये नाही आहे. त्यामुळे त्याच्यावरचं टॅरिफ, ॲल्युमिनियम आणि स्टीलवरचं टॅरिफ हे कंटिन्यू राहणार आहे, कारण
त्यासाठी वेगळ्या कायद्याचा वापर हा केला गेला होता. कालच्या निवाड्यामध्ये केवळ 1977चा इंटरनॅशनल इकॉनॉमिक इमर्जन्सी ॲक्टचाच केवळ समावेश होता. त्याच्या अंतर्गत लावलेल्या टॅरिफचाच केवळ समावेश होता. इतर कायद्यांचा त्यांनी जो वापर केलेला आहे, विशेष करून बनाना आणि कॉफी याच्या संदर्भामध्ये त्यांनी सूट दिली. कारण बनाना आणि कॉफीवरती जर टॅरिफ डोनाल्ड ट्रम्पने वाढवलं असतं तर डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड मोठा बॅकलॅश हा अमेरिकन लोकांकडनं सहन करावा लागला असता. त्यामुळे त्याच्यामध्ये काही सूट देणं असेल, ॲल्युमिनियम स्टीलवरचं टॅरिफ वाढवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी डोनाल्ड ट्रम्पने इतर कायद्यांच्या बाबतीमध्ये अनुषंगाने केलेल्या असल्यामुळे त्याचा उल्लेख कालच्या निवाड्यामध्ये नाही. त्यामुळे कालच्या निवाड्यामध्ये चर्चेला आला तो केवळ 1977चाच इमर्जन्सी ॲक्ट हा चर्चेला आला. आणि डोनाल्ड ट्रम्प जो प्लॅन बी म्हणता आहेत तो 1962चा कायदा आणि 1974चा कायदा, त्याच्या अनुषंगाने ते एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढू शकतात. आता ती एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढल्यानंतर देखील त्याला लिमिटेशन्स आहेत. खरं तर डोनाल्ड ट्रम्पच्या ह्या संपूर्ण ट्रेड टॅरिफ धोरणाचा अतिशय नकारात्मक परिणाम अमेरिकेवरती व्हायला लागलेत. अमेरिकेला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी, अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट करून ट्रेड सरप्लस करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पनी टॅरिफचा साधन म्हणून वापर केला, ज्याला वेपनायझेशन ऑफ टॅरिफ असं म्हणतो. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये टॅरिफचं वेपनायझेशन झालं. त्याचा एक साधन, हत्यार म्हणून डोनाल्ड ट्रम्पनी वापर केला, तो अमेरिकेची परिस्थिती सुधारण्यासाठी. पण मित्रांनो, ताजी आकडेवारी हे सांगतं की अमेरिकेमधलं कॉर्पोरेट सेक्टर, अमेरिकेमधलं जो मेक इन अमेरिकेला बढावा देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पने केलेलं होतं, ह्या सगळ्यांचा विरोध या टॅरिफ धोरणाला आहे. त्याचे नकारात्मक परिणाम अमेरिकन समाजाला भोगावे आता लागत आहेत. अमेरिकेमध्ये जी बेरोजगारी आहे ही साधारणतः 1 लाखांनी बेरोजगारी ही अमेरिकेमधली वाढलेली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प कोणताही आता अशा प्रकारचा निर्णय घेणार नाहीत की ज्यामुळे अमेरिकेच्या लोकांवरचं दडपण आणखीन वाढेल आणि अमेरिकेमधला जो पॉवर संघर्ष आहे, पॉवर ज्याचा जो ताण आहे, संघर्ष आहे लेजिस्लेटिव्ह ब्रँच आणि एक्झिक्युटिव्ह ब्रँचमधला, तो आणखीन ताणला जाईल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प थोडं नमतं धोरण घेतील असं वाटण्याची शक्यता आहे. आता एक बाब आणखीन लक्षात ठेवा की जेव्हा डोनाल्ड ट्रम्पला एखादा सेटबॅक मिळतो तेव्हा लोकांचं अटेन्शन, ग्लोबल अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प काहीतरी नवीन करत असतात. आता त्या नवीनमध्ये सध्या त्यांच्यापुढे इराणचा प्रकार आहे. इराणच्या आसपास अमेरिकेने मिलिटरी बिल्टअप मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. पर्शियन गल्फमध्ये अमेरिकेच्या 2 वॉरशिप येऊन थांबलेल्या आहेत. अमेरिकेचं आखातामधलं सगळ्यात मोठं एअरबेस जे कतारमध्ये आहे ते त्यांनी ॲक्टिवेट केलेलं आहे. कोणत्या क्षणी इराण आणि अमेरिकेमध्ये संघर्ष होऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे कदाचित डोनाल्ड ट्रम्प आता हा निर्णय घेऊ शकतात. काही प्रेसिजन अटॅक्स म्हणजेच काही सिलेक्टेड जागेवरचे अटॅक्स हे इराणवरती केले जाऊ शकतात. मात्र अमेरिकेला आणि ट्रम्पला माहिती आहे की इराण हा व्हेनेझुएला नाही आहे. व्हेनेझुएला हा जवळ होता अमेरिकेच्या. व्हेनेझुएलाकडे न्यूक्लिअर वेपन्स नव्हते. हा प्रकार इराणच्या बाबतीमध्ये नाही आहे. इराण हा अमेरिकेच्या मिलिटरी बेसेसवरती मोठ्या प्रमाणात अटॅक करू शकतो, ड्रोनचे अटॅक करू शकतो. इराणकडचे ड्रोन्स अमेरिकेच्या वॉरशिपला पण डॅमेज करू शकतात. याची पूर्ण कल्पना अमेरिकेला आहे. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प वाट बघतायत, त्यांना वेगळ्या प्रकारच्या ऑफर देत आहेत. नसता डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलासारखी मिलिटरी ॲक्शन ही इराणमध्ये केव्हाच घेऊन टाकली असती. ते का घेत नाही आहे? कारण इराण हा व्हेनेझुएला नाही हे लक्षात ठेवा. आणि इराणवरती जर अटॅक झाला तर एक प्रचंड मोठा संघर्ष पेटू शकतो. इराण इस्रायलवरती अटॅक करू शकतो. इतरही इस्लामिक देश याच्यामध्ये प्रत्यक्षपणे ओढले जाऊ शकतात. एका मोठ्या युद्धाचं रूप त्याला येऊ शकतं आणि हे डोनाल्ड ट्रम्पला महागात पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला सांगतो की इराण विरुद्ध युद्ध घोषित करण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नाही आहे. जर डोनाल्ड ट्रम्पने हा निर्णय परत घेतला तर पुन्हा एकदा याला चॅलेंज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात केलं जाईल आणि सर्वोच्च न्यायालय त्याला रद्द ठरवेल. कारण अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार युद्ध घोषित करण्याचा अधिकार हा अमेरिकन काँग्रेसचा आहे. त्यामुळे इथेही परत घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होणार आहे. आता जर आपण भारताच्या बाबतीमध्ये शेवटी विचार केला तर भारताबरोबर डोनाल्ड ट्रम्पनी एक ट्रेड डील साईन केलं. याच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या चर्चा भारतामध्ये आहे, अनेक मिसइंटरप्रिटेशन्स पण आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, हे जे ट्रेड डील आहे हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट नाही. पहिले तर गुणात्मक फरक लक्षात घ्या. आपण जो युरोपियन महासंघाबरोबर केला हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे. अमेरिकेबरोबर जो केला तो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट नाही.
पहिली गोष्ट, याचं कारण असं आहे, याच्यावरती आपण एखादा स्वतंत्र व्हिडिओ करू. जेव्हा तुम्ही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करता तेव्हा विश्व व्यापार संघटनेच्या क्लॉज क्रमांक 1 जो मोस्ट फेवर्ड नेशनचा क्लॉज आहे, याच्यामध्ये काही कायदेशीर दुरुस्त्या कराव्या लागतात, नंबर 1. दुसरं, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट हा सगळ्या सेक्टर्सला कव्हर करतो. अमेरिकेबरोबरचा जो ट्रेड डील आहे लिमिटेड सेक्टर्सला कव्हर करतो. हा दोघांमधला गुणात्मक फरक आहे. हा जो ट्रेड डील आहे हा 3 टप्प्यांमध्ये केला गेला आहे. पहिला टप्पा ज्याला म्हणतात, ज्याला जॉईंट स्टेटमेंट आहे, हे जॉईंट स्टेटमेंट जे आहे याला लेटर ऑफ इंटेन्शन असं म्हणतात. लेटर ऑफ इंटेन्शनचा अर्थ असा आहे की आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, आमचं इंटेंट आहे, आमचा उद्देश आहे तसा. या लेटर ऑफ इंटेन्शन हा एक लिमिटेड पार्ट आहे. त्यानंतर इंटरिम ॲग्रीमेंट मार्चमध्ये होणार आहे आणि ते इंटरिम ॲग्रीमेंट एप्रिलमध्ये घोषित केलं जाणार आहे आणि त्यानंतर फायनल ॲग्रीमेंट होणार आहे. त्यामुळे जे काही घडलं मागच्या आठवड्यामध्ये ते केवळ जॉईंट स्टेटमेंट होतं, इट वॉज अ लेटर ऑफ इंटेंट. आता जो मेन ॲग्रीमेंट होणार आहे तो मार्चमध्ये होणार आहे आणि आता भारताची साईड ही अप्पर साईड आहे. भारताची बाजू भक्कम झालेली आहे, कारण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्पला प्रचंड मोठा दणका दिलेला असल्यामुळे आता भारताविरुद्धच्या 18% देखील जो टेरिफ डोनाल्ड ट्रम्पने लावलेला आहे हा नल अँड व्हॉइड ठरलेला आहे. कारण त्यासाठी पण 1977च्याच कायद्याचा उपयोग हा डोनाल्ड ट्रम्पने केलेला होता. त्यामुळे आजच्या घडीला जर तुम्ही विचार केला, जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प नवीन एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढत नाहीत तोपर्यंत भारतावरचा टेरिफ हा 0% वरती आलेला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आता आमच्यावरती कोणत्याही प्रकारचा अप्पर हँड ज्याला म्हणतो हा राहत नाही. आता आपण ज्युनियर आणि अमेरिका कुठेतरी सिनियर असं अजिबात नाही आहे. नाव वी आर इक्वल आणि त्यामुळे आपण आता टर्म्स डिक्टेट करू शकतो. आता खरं सुरू होणार आहे, कारण जो इंटरिम ॲग्रीमेंट होणार आहे तो आता मार्चमध्ये त्याच्याविषयी चर्चा सुरू होणार आहे. ह्या इंटरिम ॲग्रीमेंटमध्ये भारताला टर्म्स आणि कंडिशन ह्या क्लॅरिफाय करून घेता येतील. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला बसलेला हा दणका केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक मोठा दिलासा देणारा आहे असं आपण म्हणू शकतो.